नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाचे 2 जी आर प्रसिद्ध करण्यात आले. काल एक जी आर आला आणि आज देखील एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचे 1500 रुपये नक्की कोणत्या तारखेला, कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी आमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. तर अशा प्रकारची उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लागलेली आहेत. तर याच्यामध्ये आपण काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या होत्या की हप्ते वितरणासाठी या महत्त्वाच्या गोष्टी होणे गरजेचं आहे. एक म्हणजे जी आर आलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मंत्री आदित्य तटकरे यांचं अधिकृत ट्विटरचं पेज असेल किंवा त्यांची प्रेस कॉन्फरन्स असेल, जोपर्यंत मंत्री आदित्य तटकरे घोषणा करत नाहीयेत तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा हप्ता वितरित करण्यात येणार नाहीये. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे रक्षाबंधन 9 तारखेला आहे. त्यामुळे रक्षाबंधनापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ही ओवाळणी दिली जाणार आहे. साधारणतः आता येत्या काही दिवसांमध्ये 3 तारखेला रविवार आहे. त्यामुळे लक्षात घ्या की महाडीबीटी पोर्टलद्वारे जर हप्ते वितरण होणार असेल तर रविवारची सुट्टी जरी असेल तरी यावेळी काम चालू ठेवण्याचे निर्देश देखील शासनामार्फत देण्यात येऊ शकतात. याची निश्चित अशी तारीख कोणीच सांगू शकत नाहीये. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मंत्री आदित्य तटकरे ज्या दिवशी घोषणा करतील त्या दिवसानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये हा हप्ता आहे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. साधारणतः ही घोषणा अगदी 1 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत कोणत्याही दिवशी होऊ शकते आणि याच्या संदर्भात आपण निश्चित अशी तारीख कोणच सांगू शकत नाही. त्यामुळे ज्यावेळी घोषणा होईल त्यावेळी परिपूर्ण माहिती व्हिडिओ दिला जाईल. तर अपेक्षित धरूया की 5 तारखेच्या आतमध्येच संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना त्यांची ओवाळणी, रक्षाबंधनाची ओवाळणी मिळून जाणार आहे. तर याच्यामध्ये मध्ये जरी सुट्टी असेल तरी डीबीटी पोर्टलला काहीच होत नाहीये. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 3 तारखेला रविवार आहे. त्यामुळे जरी या ठिकाणी सुट्टी असेल किंवा बँका बंद असतील तरी डीबीटी पोर्टलला जास्त काही फरक पडत नाही. त्यामुळे साधारणतः 5 तारखेच्या आतमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्ते वितरणाची घोषणा होऊ शकते. घोषणा झाल्यानंतर परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल. त्यामुळे कुठलेही चॅनल असेल कन्फर्म अशी तारीख सांगू शकत नाही. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आहे मंत्री आदित्य तटकरे यांची प्रेस कॉन्फरन्स किंवा उपमुख्यमंत्री असतील, त्यानंतर मुख्यमंत्री असतील, त्यांचं ट्विटरचं अधिकृत पेज असेल की आज आम्ही लाडक्या बहिणींना हप्ते वितरण करत आहोत. तर अशा प्रकारची ज्यावेळी घोषणा होईल त्यानंतरच त्यांना शासकीय मान्यता दिल्यानंतरच हे हप्ते वितरण सुरू होणार आहे. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसंदर्भात ही महत्त्वाची अपडेट नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.